is equal to selling price of 15 pencils, then loss percentage is dash. Okay, so cost price of 12 pencils किती आहे ती माहित आपल्याला, त्याची इज इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल्स. म्हणजे काय समजलं तुम्हाला, 12 पेन्सिल जर आपण कॉस्ट प्राइस म्हणजे काय केलेलं आहे, खरेदी केलेलं असतील, तर त्यांची प्राइस काढण्यासाठी आपल्याला किती पेन्सिल सेल करावे लागतात, 15 पेन्सिल. ओके, समजा आपण अजून करूया. कॉस्ट प्राइस ऑफ 1 pencil is equal to RS1, rupees 1 or 1 rupees. Okay, cost price of 1 pencil equal to 1. Then CP, याचा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, पूर्ण कॉस्ट प्राइस ऑफ किती आहेत आपल्याकडे, 12 pencil will be equal to rupees 12. So similarly, selling price of 15 पेन्सिल इक्वल टू, एका पेन्सिलची प्राइस आपण 1 अजून केलेलं आहे, मग त्याची 12 पेन्सिलची कॉस्ट प्राइस 12 झाली, त्याची सेलिंग प्राइस किती होणार मग, रुपीज 15. बघा समजतंय, हे आपण अज्युम केलेलं आहे. आता सेलिंग प्राइस 15 नाही आपल्याला आपण उलट जाऊया थोडस. सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ 12 पेन्सिल, सीपी ऑफ 12 पेन्सिल असं आहे. ते किती आहे, सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल इज इक्वल टू किती होणार आहे, रुपीज 12, जी त्यांची कॉस्ट प्राइस. ओके, मग काय झालं याच्यामध्ये बघा, कॉस्ट प्राइस ऑफ 12 पेन्सिल इज इक्वल टू किती झाले, सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ 12 पेन्सिल. आता कॉस्ट प्राइस ऑफ 12 पेन्सिल 12 असेल, तर कॉस्ट प्राइस ऑफ 15 पेन्सिल किती, therefore किती झाले 15. बघा समजले का, कॉस्ट प्राइस आपल्याकडे कॉस्ट प्राइस ऑफ 12 पेन्सिल 12 आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 15 पेन्सिल 15 आहे, आणि सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल किती आहे, 12 आलेलं आहे. लॉस किती झालेला आहे, सो लॉस इज इक्वल टू सीपी ऑफ 15 पेन्सिल, बघा समजतंय का, मायनस एसपी ऑफ 15 पेन्सिल. अगदी क्लिअर केलं. ओके, सांगितलेलं आहे, हा थोडासा अवघड पार्ट आहे. लॉस इक्वल टू सीपी ऑफ 15 पेन्सिल किती कॉस्ट प्राइस इथं आहे ते रुपीज 15 मायनस एसपी ऑफ 15 पेन्सिल, सेलिंग प्राइस ऑफ 15 पेन्सिल किती आलेलं आहे, रुपीज 12. सो लॉस किती आला, 15 मायनस 12 रुपीज 3. हा आपल्याला लॉस आलेला आहे. हा लॉस कशाला आलेला आहे बघा, 15 रुपीज साठी 3 रुपये एवढा लॉस आलेला आहे आपला. ओके, 15 रुपीज साठी, कारण कॉस्ट प्राइस ऑफ 15 पेन्सिल किती आहे, 15 आहे, त्याला आपला लॉस 3 आलेला आहे. तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे, याच्यासाठी देअरफॉर 15 ला जर 3 लॉस असेल तर 100 ला एक्स कॅल्क्युलेट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू एक्स इज इक्वल टू 100 इंटू 3. आता x इक्वल टू 100 इंटू 3 डिवायडेड बाय 15 करा. समजतंय, समजतंय का सगळ्यांना. 3 1 जार 3, 3 5 जार 15, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 0. So x equal to 20. So 20%. So loss will be 20%. पर्सेंट मधला लॉस काढलेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या.
हे कॉम्प्लिकेशन्स असतात, वाढत जाणार हळूहळू. ओके, मी लिहून घ्या. तो पण क्वेश्चन लिहूया आपण. If a shopkeeper sells a bicycle for 500, so rupees 500, and gets a loss of 100 rupees 100, his loss percentage is dash. पर्सेंट मधला लॉस काढायचा. एक काम करा, व्हॅल्यू 600 व्हॅल्यूची. Shopkeeper sells a bicycle for 600 and gets a loss of 100. His loss percentage is, okay. So loss equal to काय असतो आपला? सेलिंग प्राइस मायनस, सॉरी, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. बरोबर आहे का? बघा, सेलिंग प्राइस काय असणार आहे? कमी असणार आहे, आणि कॉस्ट प्राइस काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्यावेळी लॉस होतं. मग आपल्याकडे काय काय आहे? लॉस आहे. आपल्याकडे लॉस आहे 100 रुपीज. सीपी माहित नाही आपल्याला, सीपी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सेलिंग प्राइस आहे 600. ओके, देअरफॉर कॉस्ट प्राइस किती मिळेल बघा. सीपी तर हा मायनस आहे, तो इकडे आला. 100 plus 600, that is equal to CP. Therefore, cost price will be 700. Rupees 700. 700. ओके, हा पार्ट झाला. आता एकदा सीपी मिळाले की आपण
पर्सेंट लॉस काढू शकतोय. डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला आहे पर्सेंट लॉस इक्वल टू काय करणार पर्सेंट लॉस इक्वल टू लॉस अपॉन फॉर्म्युला दिलेला आपल्याला लॉस अपॉन सीपी इंटू 100 लॉस अपॉन सीपी इंटू 100 that is equal to loss आहे आपल्याकडे 100 divided by 700 into 100 हे 2 0 हे 2 0 गेलं 100 upon 7%. ऑप्शन मध्ये असंच असेल भाग घालवायची गरज नाही 100 upon 7 असं दिलेले पर्सेंट मध्ये. नेक्स्ट लिहून घ्या नेक्स्ट लिहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. A man bought a man bought a watch for rupees 550. At what price? At what price? At what price should he sell? Should he sell the watch to gain to gain to gain 10%. To gain 10%. गेन म्हणजे काय करायचं आपलं गेन म्हणजे काय लागेल गेन म्हणजे प्रॉफिट 10% गेन साठी त्याला काय करावं लागेल की त्याला विकावं लागेल.
प्रयत्न करा. आता काय झालं, वॉच बॉट म्हणजे हे कसले कॉस्ट प्राइस आहे ना, सीपी इक्वल टू 550. आपल्याला काय पाहिजे, पर्सेंट लॉस आहे आपल्याकडे, किती झालाय तो 10%. ओके, म्हणजे जर 100 साठी 10% आपल्याला, सॉरी पर्सेंट गेन आहे, गेन म्हणजे प्रॉफिट, गेन असेल 100 ला जर 10 असेल तर 550 ला किती गेन असेल आपल्याला माहित नाही, एक्स सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू एक्स इक्वल टू 550 इंटू 10. या पद्धतीने करू शकताय, नाही तर फॉर्म्युल्यातून व्हॅल्यू टाकू शकताय. एक्स इक्वल टू 550 इंटू 10 डिवायडेड बाय 100 to 0. राहिले x equal to 55. 55 is the total gain. टोटल गेन, एवढी गेन आपल्याला मिळाली पाहिजे. कधी, जर 10% गेन पाहिजे असेल तर अगेन्स्ट 10% 55 विल बी द टोटल गेन. 55 गेन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, देअरफॉर गेन इज इक्वल टू काय असतो, सी, बोला, एसपी मायनस सीपी. सेलिंग प्राइस जास्त असते, आपल्याला एसपी पाहिजे. देअरफॉर एसपी इक्वल टू काय असेल, सीपी प्लस गेन. सीपी आपला 550 प्लस टोटल गेन आहे 55. दॅट विल बी, यू विल गेट एसपी सेलिंग प्राइस. बेरीज करा, 5 so rupees 605. So if he sell the watch for 605, he will get gain of 10%. चालेल, हा कंबाईन आहे. ओके, दोन ऑब्जेक्ट साठी बघूया आपण. आता आपण बघितलं की सिंगल ऑब्जेक्ट साठी होते. फॉर टू ऑब्जेक्ट्स, अ मॅन सेल
A man sells one speaker. Man sells one speaker for 7500 rupees 7500 at a profit of 20%. At a profit of 20%, and another speaker for rupees 8100 at a loss of 10%. At a loss of 10%. Find his total loss or profit. Find his total loss or profit. आता आन्सर मध्ये देताना त्यांनी दिलेलं आहे लॉस ऑफ 300 रुपीज, लॉस ऑफ 350 रुपीज, प्रॉफिट ऑफ 3 रुपीज और प्रॉफिट ऑफ 350 रुपीज. चारही ऑप्शन आहे, दोन लॉस साठी दोन प्रॉफिट साठी. पहिल्यांदा तुम्हाला लॉस आहे का प्रॉफिट ते शोधावं लागेल, किती आहे तो शोधावं लागेल, आणि मग तो लॉस आहे का प्रॉफिट दोन्ही. क्वांटिटी प्लस आयदर इट इज अ लॉस और आयदर इट इज अ प्रॉफिट. चला मोठा प्रॉब्लेम आहे, समजावून पहिल्यांदा एक एक पार्ट आपण. मॅन सेल्स पहिला पार्ट आहे तो 7500 ला सेल केला, प्रॉफिट 20% आहे. म्हणजे जर 100, आता आपण सीपी अजून करूया. सीपी इज एक्स अँड वाय. एक्स आणि वाय समजा. पहिल्या पार्टसाठी एक्स असेल सीपी सेलिंग सॉरी कॉस्ट प्राइस, आणि सेकंड पार्ट लॉसचा जो 10% लॉसचा पार्ट आहे त्याच्यासाठी वाय सीपी असेल. ओके, आता एक्स सीपी साठी पाहिजे. मॅन सेल्स वन स्पीकर फॉर 7500. चेक कर, 7500 जर व्हॅल्यू असेल तर ती काय त्याची सेलिंग प्राइस, म्हणजे प्रॉफिट कधी असेल 20%. समजा 100 रुपीजला 20 म्हणजे काय असेल 120% ऑफ एक्स विल बी इक्वल टू 7500. हे कळतंय? फॉर सीपी इक्वल टू एक्स 120% ऑफ एक्स विल बी इक्वल टू 7500. जर एक्सचा 120% घेतलं तर तो टोटल किती मिळायला पाहिजे आपल्याला 7500 पण प्रॉफिट आहे. सो दिस विल बी द सेलिंग प्राइस. याच्यावर आपण सीपी काढूया पाहिजे. फर्स्ट पार्ट साठीची सीपी 0 कॅन्सल झालं. सो 12/10 आहे मल्टिप्लाय बाय एक्स. सो एक्स इक्वल टू 7500 इंटू, आता फक्त रिव्हर्स होईल तो 10/12. देअरफॉर एक्स इक्वल टू, हा बघा जर का 2×5 = 10, 2×12 साडेला बघा का बघा. 6×1 = 6, 6×1 = 6 राहिला 1, 6×2 = 12 राहिले 3, 6×5 = 30, 0. 5 इंटू दिस किती येतोय 5×0 = 0, 5×5 = 25, 2 राहिला, 5×2 = 10, 10 + 2 = 12, remaining 1, 5×1 = 5 + 1 = 6. So 6250 will be the first CP. पहिला पार्ट. सेम टू सेम नेक्स्ट साठी
CP इज एक्स. आता इथं CP किंवा इथं तुम्ही सेपरेट लिहू शकता. CP इज एक्स पहिल्या पार्टसाठी. आता CP इज वाय, कॉस्ट प्राइस वाय. आता लॉस आहे 10% लॉस, म्हणजे 100 साठी 10% लॉस म्हणजे किती रिमेनिंग होणार आहे? 90%. सो 90% ऑफ वाय विल बी 8100. बघा. सेम. फक्त इथं प्रॉफिट होता त्यामुळं 20 प्लस 100 120 झाला. 120% ऑफ एक्स विल बी दिस. आता इथं लॉस असल्यामुळं 100 मायनस 10 केला 90% ऑफ वाय विल बी 8100. सेम 0 0. अगेन वाय इक्वल टू 8100 इंटू 10/9 पलीकडे गेल्यानंतर 10/9. 9 1 जा 9 9 तर 8100. Therefore y equal to 9000. आता 2 CP मिळालं आणि 2 SP आहेत आपल्याकडे. Therefore total CP equal to 6250 plus 9000. This is 0 5 2 15. Okay. आणि टोटल SP equal to 7500 plus 8100. 006 50. ओके. मग याच्या दोन्हीतून काय सांगता येतं आपल्याला? टोटल CP आणि SP मधून काय सांगता येतं? व्हॉट इज ग्रेटर फ्रॉम दिस? SP इज ग्रेटर दॅन CP. SP ग्रेटर दॅन CP असेल तर काय असतं? नेहमी प्रॉफिट असतो ना. मग आपण प्रॉफिट काढूया. प्रॉफिट इक्वल टू काय? देअरफॉर प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. SP आहे आपल्याकडे 15600 मायनस 15250 इज इक्वल टू 0 350 profit. So rupees 350 profit will be your answer. Okay. चला व्यवस्थित लिहून घ्या. थोडस अवघड आहे. 2 ऑब्जेक्ट साठी आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. फॉर 2 ऑब्जेक्ट्स.
ओके, लिहून देतो पण नेक्स्ट मी राईट करतो. जे लेट वगैरे आलेले आहेत तुमच्यासाठी मी युट्यूबला हा व्हिडिओ टाकतोय, तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा, अगोदरचे प्रॉब्लेम तुम्हाला समजते. तो हम bought rice at 4800 रुपीज म्हणत सर, रुपीज 4800 and per quintal and sells at rupees 4600 due to fall in price. Okay. Find his loss if he bought 10 quintal rice. थोडस इथं कन्फ्युजन होऊ शकतं. प्रॉब्लेम 2 वेळा वाचायचा, त्यांची लँग्वेज तुम्हाला समजेल. काय विचारलेलं आहे आपल्याला, काय फाइंड आउट करायचं आहे. गडबड करून सॉल्व्ह करू नका. टोटल लॉस विचारलेला आहे. सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी प्रयत्न करायचा. टोटल लॉस सांगायचे मला. लॉस इक्वल टू काय असणार आहे, सीपी मायनस एसपी. therefore loss equal to 4800 minus 4600 त्याला 200. हा काय झालेलं आहे आता याच्यामध्ये आन्सर ऑब्जेक्टिव्ह मध्ये 200 200 पण आहे, 2000 पण आहे, 2600 आणि 2500. आता आपल्याला हे फक्त एवढंच मिळालं, आपण लगेच 200 ओके 200 आलेले पण नाही.
ही ब्रॉट 10 क्विंटल राईस. हा झालेला आहे पर क्विंटल. ही प्राइस आहे ती पर क्विंटल आहे. आपल्याला किती त्यांनी किती आणलेलं आहे सोबत 10 क्विंटल आले. सो टोटल लॉस इक्वल टू 200 इंटू 10 क्विंटल. हा एका क्विंटल चालेल आपण म्हणूया 200 पर क्विंटल. असे 10 क्विंटल्स आहे ती. सो ₹200 इंटू 10 किती होईल टोटल ₹2000. दिस विल बी युअर आन्सर. म्हणजे अर्धच प्रॉब्लेम वाचायचं नाही, तर पुढचा जो पार्ट आहे तो पण आपल्याला माहित पाहिजे.